गेल्या 70 वर्षापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 36व्या क्रमांकावर एसटी समावेश आहे हे स्वतः राज्यघटना देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसं धनगर समाजाला न्याय देण्याचं काम केलं। पण सरकार या प्रत्येक सत्तेत येणाऱ्या 70 वर्षापासून जो सत्तेवर येतो त्यांनी धनगर समाजाला कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम केलं आणि ह्या धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं। त्यावेळेस आमचे भुडीबाबुली लोक होते, ज्यावेळेस त्यांना कळत नव्हतं, ज्ञात नव्हतं, त्यामुळं आमचा समाज हा खादोखार गेलेला आहे। आमच्या समाजाला आरक्षणापासून ह्या प्रत्येक येणाऱ्या 70 वर्षात जे बी सरकार येतं त्यांनी वंचित ठेवण्याचं काम केलंय। आता आम्ही शिकलेलो आहोत, आम्हाला बुद्धी आलेली आहे, आम्हाला कळतंय आरक्षण म्हणजे काय। आता आम्हाला भीक मागायची वेळ येणार नाही। आता आमच्या लेकराबाळाचं वाटोळ होत आहे, ती वाटोळ व्हायचं बंद करणार आहोत। आणि आज आम्ही धाराशिवमध्ये या हातलादेवीच्या ह्याच्यामध्ये जलसमाधीसाठी इथं आलेलो आहोत। सरकारला एक विनंती आहे मायबापाला की त्यांनी त्वरित आमच्या अंमलबजावणीची एसटीमध्ये समावेश करून आम्हाला तात्काळ प्रमाणपत्राचं वाटप करावं। या विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर हे आम्ही 7 दिवस मध्ये उपोषणाला बसलो होतो। सरकारने आम्हाला मीटिंग लावण्याचं आश्वासन दिलं, पण सरकारनं आम्हाला कसलीही मीटिंगला बोलवलं नाही। ह्या सरकारचा आम्ही धनगर समाजाच्या वतीने धिक्कार करतो। ह्यांच्यावर आम्ही धनगर समाज अख्खा महाराष्ट्रातला ह्या सरकारला येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला आश्वासन देऊन आम्हाला जर एसटीचं प्रमाणपत्र नाही दिलं तर आम्ही त्यांना नक्कीच धडा शिकू आणि त्यांना ह्या सत्तेतनं हद्दपार करू। पण जर ह्या सरकारनं आम्हाला आरक्षणाचं अंमलबजावणी करून जर सर्टिफिकेट दिलं तर आम्ही 100% ह्या महाराष्ट्रातला अख्खा धनगर समाज ह्या तिन्ही पक्षाच्या सरकारच्या बाजूने खंबीरपणे उभा राहून ह्यांना पुन्हा सत्तेत आणू। पण जर ह्यांनी नाही दिलं तर आम्ही ह्यांना घाट दिल्याशिवाय राहणार नाहोत। धनगर समाज आता तीव्रतेने उतरलेला आहे। एकतर आम्ही 80च्या मार्गाने चालणारी माणसं आहोत, तीव्रता आमच्याकडे नाही। आम्ही रस्त्यावर शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय, ह्याची आम्हाला सरकारनं दक्षता घ्यावी। आम्ही खरोखरच आमच्याकडे उद्योग करत नाहीत, पण ह्यांनी उद्योग करायची वेळ आणू नये। जर आमची मस्तकं जर फिरली तर आम्ही मेंढरासारखे आम्ही धडाधड सरकारला धडका देऊन ह्या सरकारला खाली खेचल्याशिवाय विधानसभेत आम्ही शांत बसणार नाही। ह्या सरकारला विनंती करतो। आता आणि आजच्या आंदोलनाचा विषय, आज आम्ही इथं 20 ते 25 जलसमाधीसाठी आलेलो आहोत। सरकारला आता तुमच्या माध्यमातून मीडिया बांधवाच्या भावाच्या माझ्या बांधवांना मी एक विनंती करतो की सरकारपर्यंत एवढं पोहोचवावं की जोपर्यंत सरकारचा प्रतिनिधी ते आश्वासन लेखी स्वरूपात घेऊन येत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाहोत।